ज्याच्या पाठीवर आईबापाचा आशीर्वाद आहे त्याच्या पुण्याची किंमत 10 पट होते. ज्याने आईबापाचा छळ केला त्याचं वाटोळं होतं. फायनल सोपे सोपे आकडे सांगितले म्हणजे ध्यानात येतं लोकांच्या. लय पोथ्या नाही वाचायच्या. 9,000चा बोकड कापला देवाला आणि देवाला काय व्हायला नख्या. आता ही लोक देवाला नख्या का वाहतात? त्या शिजत नाहीत. ते शिजले ना देव वासावच मिळाला. काच काय आलं हे फक्त दाखवितात लोक महाराज, नाही तर काय आलंय. मग त्याचं उत्तर ऐका. आई आई काय भानगड असते. सुशिक्षित मंडळी नीट ऐका आणि या साबळे परिवाराचा आदर्श घ्या. एवढा मोठा 16 ज्ञानेश्वरीची तुला आणि एवढं मोठं अन्नदान. आता महिला मंडळी एक वाक्य ऐकाल का? अख्ख्या कीर्तनात मी तुम्हाला एक शब्द तरी बोललो का? नाही. मग आता माझं एक वाक्य ऐकायचं फक्त. ऐकाल? महाराज म्हणून नका ऐकू. महाराज उलथू द्या मरू दे तिकडं. महाराज कीर्तन संपल्यावर का मरा ना. पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य ऐकाल का? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. ऐका. एकच वाक्य सांगणार तुम्हाला मी. लय पारायण करू नका, लय पोथ्या वाचू नका, लय देवांना बोंबलं थेडू नका. एक वाक्य पाया पडून फक्त तुमचा मुलगा म्हणून ऐका. ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा. जगातले सगळे देव तुमच्या घरात. बस. मी तुमच्या मुलासारखा आहे. मी शेतकऱ्याचाच आहे. मी म्हणणार नाही ना तुम्ही त्यांची लई ठेप ठेवा. आपल्याकडून ते शक्य होणार नाही. आपलं 8च्या चहा 8लाच जाईल असं कधी घडणार नाही. फक्त एक करा ना, ते झोपतात ते तर तांब्याभर पाणी ठेवा. मागतील तेव्हा अर्धी भाकर द्या. आणि पाहुण्या रावळे आले ना त्यांच्या घरात, तुमच्या घरात, तर पाहुण्यांसंग त्यांना एक अर्धा कप चहा द्यायचा. मग तो एकच घोटे देत जा, पण पाहुण्यात देत जा. तसं वाटलं तर देऊ नका एखाद्याशी. तुमच्या मूडवर राहा, पण पाहुण्यात देखत द्या. म्हाताऱ्या माणसाला जर तुम्ही अपमानाचं वागणं दिलं ना तर फळं लई वाईट आहेत. त्यांना माणूस म्हणून जगू द्या. तुम्हाला देवाची गरजच नाही. काय मत आहे तुम्ही? आता पोरींसाठी 3 वाक्य सांगतो, मग यांना सांगतो. पोरीनो ऐकाल? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. 1. पोरीनो, सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही, कधीच नाही. किती लेट होऊ द्या, काय फरक पडत नाही. कारण ऐका. कारण ऐका पोरीनो. ऐकू राहिल्या का? कारण ऐका पोरीनो. तुमच्या जीवनाची मजा आहे ना आज, ती फक्त तुमचे आईन बाप जिवंत आहे तोपर्यंतचे. एकदा आईन बाप गेला ना, हे भाऊ बिऊ हे फक्त पत्रिकेत छापायचे महाराज. आपल्या भावाच्या घरातून सोन्याचा धूर निघू द्या, काही घेणं नाही. त्याला कोण लागते? आई लागते. आपल्याला चांगलं जगायला कोण लागते? आई लागते, बाप लागतो. नातू माझा दिवाळीला आला नाही ना तर 3 वेळा हातपाय आपटणारी फक्त आजीच आहे. आणि आणाय जाण्यासाठी उष्णे पैसे भाड्यानं मागणारा फक्त बापच आहे. मामाचा अजून फोन आला नाही. आलता करतोय मामाचा फोन दिवाळीला? नाही नाही, येणारच नाही भाऊ. मामा रेंजमध्येच नाही. मामा कवरेज क्षेत्राच्या. मामा माझं व्यापलं आहे. थोरली मेवणी बाळातपणाला आली, धाकटी परीक्षेला गेली, मग का निकाल घेऊन येते का काय? तिचा लय अडचणी. नाही नाही, त्याला आईच लागते. म्हणून मुलींसाठी एक वाक्य सांगतो. पोरीनो, हाताला घड्याळ नसलं ना बापाला चालतं. आणि कीर्तनकार भजने ध्यानात ठेवा. आईबापावर व्याख्यानं नका देऊ. 80% कीर्तनकार आईबापावर बोलतात. बोलू नका आईबापावर. त्यांना हसत ठेवायला शिका. हा सोहळा आहे. भाषणे नका करू. एक खरं सांगू पूर्ण, हाताला घड्याळ नसलं ना बापाच्या चालतं. पायाला चप्पल नसली ना चालते. मुलगी हसली ना त्याला सगळं सुख मिळतं. मुलीच्या लग्नाला कर्ज काढलं, सगळी लोक जीव घातली, पण तो जेवला नाही तुमच्या लग्नात. नाही नाही, संध्याकाळी पिठलं भाकर खाऊन झोपायला गेला ना, उशीमध्ये मुंडकं गुतून रडला. लहान पोरगं रडणार नाही असं. त्या लोकांनी विचारलं ना, अहो तो रडलेला कोणी पाहिलाच नाही. त्याला सकाळी लोकांनी विचारलं, लग्नाला फार खर्च केला? तो काय म्हणला माहिती आहे का? पैसे जाऊ द्या हो, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती आहे. त्याला बंगला बांधू नाही वाटला मला. नाही नाही नाही, त्याला फ्लॅटची स्कीम आली. बायकोनं दणका उठवला, फ्लॅट घेऊन टाका. तुम्हाला ना गं, दिदी 12वीला गेली, 2 महिन्याचा प्रश्न आहे. मार्चमध्ये फेब्रुवारी तिची परीक्षा होईल. एप्रिलला कुठं जमलं तर लग्न करून टाकू, जूनमध्ये पाहू फ्लॅट घ्यायचं किंवा नाही. पण माझ्या डोळ्या देखते ना, माझी दिदी एकदा हसत गेली ना, माझा फ्लॅटच झाला. काय विचार आहे हो? पगार कमी आहे, पगार कमी आहे, शेतीचं उत्पन्न नाही. पण तो म्हणतो पगारावर थोडी सोसायटी काढू, काहीतरी करू, पण चांगलंच करू. मुलीचं चांगलंच करू. आणि मुलीचं चांगलं करणारा फक्त कोण आहे? बाप. आणि दुसरं वाक्य पोरीनो, पहिलं तर फिट झालं. दुसरं वाक्य, एक विषयात पोरीनो मार्क कमी पडले तरी चालतील, पण पोरीनं तब्येत कमावली पाहिजे. मुलीला तब्येत पाहिजे, मुलीला कराटे पाहिजे,
मुलीला बॉक्सिंग पाहिजे, मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे. 7:30 वाजता जरी स्टँडवर उतरली ना पोरगी, डिरिंगमध्ये घरी आली पाहिजे. तिच्या बापाला चिंता नाही लागली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिणे येणार, मी कशाला तिला आणायला जाऊ, तिचं कॉलेज सुटलंय ना, किती अंधार पडू दे ती येणार. आणि पुरीनं 2-3 पोरांनी छेड काढली ना, तुम्ही एखाद्या जर कानपट्टीत ठेवून दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही. फक्त एखाद्याच्या निवार ठेवून द्यायची, 2 गायब. पण तुम्ही बावलाट मर मग. मग रोज उठून तेच करायचं, रोज उठून. आणि ध्यानात ठेवा महाराज, पत्रकार मंडळी, मीडियावाली मंडळी, या बलात्कारांच्या ज्या बातम्या आहेत ह्या वारंवार दाखवू नये. त्या मुलीलाही पुढं आयुष्य आहे, तिच्या बापालाही कुठंतरी समाजात जगायचं आहे. तिच्या बापाच्या काही मनासारखी गोष्ट झाली नाही, त्याने काही त्या मुलीला स्फूर्ती दिली का? पण ही माणसं पट्ट्यात इळभर लावून धरतात महाराज. एखाद्या वेळेस तेव्हा चुकून झालेली गोष्ट आहे का, जाणून बुजून आहे, चुकून झालेली गोष्ट आहे. कोणत्या आईला वाटलं माझ्या मुलीमुळं माझी मान खाली व्हावं, आता मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. कोणत्या आईच्या स्वप्नात तरी वाटलं का? पण न घडणारी घटना आहे, घडू नये ती. तिला हे मीडियावाल्यांनी लई फोकस नाही देऊ. काय मत आहे तुमचं? 3दाच त्या पट्ट्या दाखीत बसायचं, 3दाच त्या पट्ट्या दाखीत बसायचं. त्या मुलीच्या बापाला आयुष्य आहेच ना काही, त्यालाही पुढं जगायचंच आहे ना, त्यालाही समाजामध्ये मान मर्यादा काहीतरी आहे. त्या मुलीला सुद्धा पुढं जीवन आहेच ना. आणि त्या मुलीच्या आईच्या अंतकरणाचा कोणी विचार करीत नाही. तुम्ही प्रसिद्धीसाठी काय करायला लागले, याला काय किंमत? तुमचे 5 मिनटं बातमी चालती म्हणून तुम्ही एखाद्याला रोडवरच आणायचं ठरवलं, याला काय उपयोग आहे? मग तुम्ही बाकीचे एवढे कुठं ध्येय द्या बरं. बातम्या आली का आत्तापर्यंत? व्हिडिओला क्लिप, मंत्रिमंडळातली माणसं जेवताना प्लेटी सगळं क्लिप आली का कधी? काय काय खात्यात म्हणून? हे कॅमेरे बिमेरेवाले लई विचित्र असतात महाराज. हे आता 2 तास कीर्तन ऐकून घेणार आणि एखादं वाक्य इंदुरीकरचं वाईट गेलं का तेवढंच क्लिपला टाकायचं, म्हणजे आपलंच ऐकायची ना आपल्याच ठोकायची. अशी विचित्र आहे. पैसे त्यांना ठोका आपल्या. आता इंदुरीकरचं वर एक गाणं आलंय डीजेला, काय आता बोलायचंय महाराज? मी अजून त्या यूट्यूबचा रुपया पाहिला नाही महाराज, मला हेच खपानं रोजचे. पण आता इंदुरीकर ह्या वर्षाचे लग्न सदाय तेच चालणार आहे फुल. डीजेला आलंय ना आता इंदुरीकरवर गाणं एक. काय डोकं लावलंय बनवणार आहे, मी काय केलंय काय कळत नाही. माझा आवाज घातलाय, म्युझिक घातलंय. माझा आवाज माझा, म्युझिक नाच आहे तुम्ही. आता काय बोला, आम्ही हे शिकवावा का ते शिकवावा? नाही, याला कुठंतरी कंट्रोल झालं पाहिजे महाराज. नाही. आणि मुलीला 3रं वाक्य सांगतो, पोरीनो, आपला बाप किती गरीब असू द्या, किती शर्ट फाटला ना फाटू द्या, दाढी वाढली ना वाढू द्या, फक्त गल्लीने वरमान काढून चालला पाहिजे, बास, ही श्रीमंती. कीर्तन. तरुण मंडळी ध्यानात ठेवा. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणाल वाचलो काय, आम्ही वाचत नाही आपल्याकडे कोणी. तरुण मंडळी, सर्व्हिसवाले, पुढारी बिडारी नीट आहे का? काळ अतिशय वाईट आला आता, पहिला काळ राहिला नाही. 15 वर्षापूर्वी दंगली करणं, मोर्चे काढणं आणि आंदोलनं करणं सोपं होतं, 2018ला नाही. आणि तुम्हाला मोर्चे बिरचे काय काढायचे असले ना, ते डांबरीला काढा, गरिबाच्या गाड्या पेटीत नका जाऊ. गरिबाला गाड नुसकन द्यायचे, तुमचं काय आहे ते तिकडं पहा. दंगल झाली आणि इंदुरीकरची गाडी गेली, दिली पेटून. माई पेटी नका जाणं, माई तुमच्याच पैशाची. बाय बाय, काय आनंद झाला बाय तुला. अरे चांगलं आहे का ते गाड्या पेटवणं? आणि पेटवणारे ध्यानात ठेवा, 80% जनता सध्या कॅमेऱ्यात आहे आणि 100% जनता सध्या मोबाईलमध्ये. जर दंगलीच्या क्लिपमध्ये सापडले ना कधी, अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी नाही निघाली. पोरानं, पोलीस खातं आता नंगाट झालंय आणि व्हायलाच. पोलीस खातं आता पहिल्यापेक्षा लय स्ट्रिक्ट झाले आता, आणि चांगलं झालं ते दंगल झाल्यावर सापडी त्यात. बस गाड्यात तुम्हाला, मला माहीत नाही. बस एक तर गावाला गेलो, स्टँड उभं होतं, त्याला माहीतच नाही दंगल झाली. बस गाडीत तुम्हाला, मी आताच उतरलो, आता ह्या गाडीत बस. एक संडासला गेलं तर डबड्या सगट आलं, बस गाडीत. आणि त्याच्या पुढचं ऐकल्यावर डोकं बंद होईल पोरानं तुमचं. 3 महिने जामीन नाही आता. तीन महिने
जामीन नाही. पुढचं ऐकायचं का? 3 महिने जामीन नाही. मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. आणि 40-40 वर्षे केस चालती. येळभर कचेरीत बसा लिंबाखाली. पुढची तारीख दिली, चला घरी तू यार. त्याच्या पुढचं ऐका. 10 वर्षापूर्वी मानत आता उद्योगपती सांगतील 10 वर्षापूर्वी सहज माणूस अमेरिकेला जाऊन यायचा. आज जाता येत नाही. पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म, कुणाकडे जायचंय, किती दिवस राहायचंय, काय काम. आता विमानानं प्रवास करायला पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. ग्रामपंचायत सदस्य व्हायला 1.5 किलो कागद लागत आहेत. आता ती पहिल्यासारखं नाही पिरगाळा कोंबडीने दाबा बटणं. आता कोंबडी तर पिरगाळाच लागती, पण कागद वरून पडताळणीत बसला नाही, चला घरी. आता MPSCच्या परीक्षेला सुद्धा कागद आहेत यंदा. आता 17/2ला MPSCची परीक्षा आहे. अजून 2 वर्षानं बायको जरी करायची ठरली, पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म. ही अवलाद कुठं गुतेले का? नाही. फोडा सुपारी. गुतलंय का? अर सुपारी नका फोडू का? त्या पोरीला पोरच नाही होणार का? हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का? हो, तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे, आग लाव त्या मोर्चाला, मी चाललो गावाला. भाऊ हातानं झटे करू नका भाऊ. त्याच्यापेक्षा पोरानं सोपा उपाय सांगतो. आमच्या टोळीचे मेंबर व्हा, 12 माही फुकाट खा. तुम्ही आमच्याकडे जर आले ना पोरानं, तर श्रीमंत होणार नाही, पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. मग पाण्याचा पोरीनो पाण्याचा आकार मी कुठे जाऊ द्या, त्या भांड्याचा आकार म्हणजे पाण्याचा आकार. मग ज्यांच्या मुखात नाम, ज्यांच्या गळ्यात माल, त्यांचा देह कसा. हा देह पवित्र. आता ही जी मोठी माणसं 100-100 वर्ष जगली ना, आहार चांगला,
विचार चांगले, बैठक चांगली, वागणं चांगलं. आणि जुन्या माणसांचं एकच मत, कुणाचंही चांगलं व्हावं, त्याच्या मागं आपली भूमिका अशी आहे, सगळ्यांचं वाटोळं व्हावं. असं कसं होय? 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न जमायचं किंवा मुलाचं लग्न जमवायचं तर 100 माणसं जात होते बैठकीला, पिकअप भर माणसं जायची. आता 2च माणसं जातात, पोराची आईन पोराचा बाप स्कूटीवर. वरून जेवताना पोरीच्या बापाला म्हणतात, म्हणणं का कोणला, आम्ही आलतो, आपलं सगळं जुळेपर्यंत म्हणणं का, नाही तर भोंग्या होईल भोंग्या. पुरीचा बाप म्हणला, तुम्ही म्हणणं का, ती पळून गेली, ती कालच आणली सापडून. भाऊबंद राहिले नाही आता, फक्त महाराज हे इंदुरीकर मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. 2 तासात तुम्हाला विनोद वाटलं नाही, काही नाही राहिलं. भाऊबंद राहिले नाही, भाऊबंद मेले, वाडे उलातले. भाऊबंद कुठे आता? प्रेत न्यायला माणसं नाही महाराज, आता प्रेत रथात नेतात, वैकुंठ रथ. आता हे 10वे सुद्धा बंद होणार आहे 2-3 वर्षात. 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला आता. कावळाही तूच आण, भातही तूच शिजव, आणि चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं, ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर, टाक उरकून. काय नाही. 10व्याचं प्रवचन संपलं, बाबाला सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पैसे मागावं कोणाकडून? पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे. लोक जाते निघून 5-6 झालं का, बाबाला टाकला ना खाटा पैसे. मग त्याला एक जण म्हणतो, तुम्हाला फोन कोणी केला? तो मला त्याला, मी का बळच आलो का काय? आणि मग तो चप्पी केलेला सापडितो. राम राम. तो चप्पीवाला म्हणतो, मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. आणि मग तो खरा मालक असतो, त्याला सापडी जातो. ते बस राहतं दगडावर तिळवा आला, हा त्याच्यापाशी गेला, राम राम. तो याच्या पुढचा, काय तुमचं आमच्या वडिलांनो प्रेम, तुम्हाला प्रेमाला वाघ, पेट्रोल पुरते दे. तुला कळत नाही का मी उघड आहे, मग ताटलीतले तरी 80 दे. काळ फार वाईट आलाय महाराज. आणि आता हे लोकांनी एक भांडवल केलं यावर्षी, दुष्काळ पडला. दुष्काळच नाही. काय मत आहे तुमचं? लोक म्हणतात पाणी नाही. केव्हा लोक पाणी पित होते? विहिरीचं घरातलं. आज 4-5 वर्ष झाली, सगळे लोक कोणतं पाणी पितात? ज्या कुठं तो पाण्याचा दुष्काळ आहे, ऑर्डर दे ना, दारात पिकअप खाली होईल ना. काय आता दुष्काळ आहे? दुष्काळ फक्त 2 भोगू राहिलेत महाराज, एक शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणाला दुष्काळ आहे? काय नोकरीवाल्यांना रोग झालाय, काय आम्हाला रोग झालाय. ह्याचा दुष्काळ फक्त लबाडे आणायचा. दुष्काळ आढावाच्या बैठकीचा खर्चच 3 लाख. आढावा बैठक, तिला पाणी 4,000चं आढावा बैठक. काय लबाड्या चालल्या. इथून पुढचा काळ फार वाईट. या कुटुंबाला परमेश्वर उदंड आयुष्य देव, पवित्र देह करून घ्या. या मातेला सगळ्यांच्या वतीनं या मातेचा आशीर्वाद आपल्याला लागो आणि आपलं आयुष्य निदान त्यांच्या निम हो. पुरत होणार नाही पण निम हो. आता त्या मातेचा ह्या कुटुंबाला आशीर्वाद मिळणार. आणि मला साबळे पाटील 1 वर्षानं फोन करून सांगा, तुम्ही आजीचा आईचा एवढा मोठा सोहळा केला आहे, 1 वर्षात तुमचं याच्यापेक्षा कितीतरी चांगलं होतं का नाही, फोन करून सांगा. आपलं कीर्तन ठुलं का कल्याणच. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात 2रा बंगला होतोय. हां, जर लग्नाला ठुलं, लग्नाला नका ठेवलं. ही कीर्तन काळाची गरज आहे महाराज. 1 वाजून गेला, तुमच्या ध्यानात तरी आहे का? हाच स्वर्ग आहे. बस तकवर एकदा प्रेमानं भजन करा.
या ठिकाणी समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद रामदास बाबा यांच्या पूर्ण कृपाशीर्वादाने हे साबळे परिवार, सर्व नामधारक मंडळी आणि खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये अग्रेसर असणारं, राजकारणामध्ये अग्रेसर असणारं, सामाजिक प्रतिष्ठेमध्ये अग्रेसर असणारं हे साबळे कुटुंब आणि या मातोश्रीची 100वी आणि आई वडील आणि चुलते यांची 75वी आणि 65वी या बंडूभाऊ साबळे, सुधीरभाऊ साबळे, तुषारभाऊ साबळे यांच्या वतीने या ठिकाणी सुंदर कार्यक्रमाचं प्रयोजन झालं आणि सर्वांना या ठिकाणी आपण उपस्थित दिली म्हणून प्रेमाची, आग्रहाची, कळकळीची विनंती आहे की जेवण घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही आणि पुनश्च एकदा सर्वांना महाराजांसमवेत सर्वांना या ठिकाणी लांबून लांबून आलेल्या मंडळींना धन्यवाद. भगवान शेठ पोखरकर कुठे असतील, खेळ पंचायत समिती सभापती यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. महाराजांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे, तरी सर्वांनी या ठिकाणी यायचंय.